आणि आज चौकारांनी स्वागत केलं मयूर पाटील यांचं. खरोखर ठसन आहे. दोन्ही बंधू आहेत. एक मयूर पाटील आणि विशाल पाटील. विशाल पाटील वर्सेस मयूर पाटील. मयूर पाटील पुढचा चेंडू विशाल पाटील यांना खरोखरच सुंदर चेंडू मात्र या टायमाला कमबॅक केलाय मयूर पाटील याने. पुढे मारण्याचा प्रयत्न विशाल पाटील यांचा. दोन खेळाडू असे महागडे खेळ कोण मयूर पाटील पुढचा चेंडू तिसरा चेंडू विशाल पाटील साठी निश्चितच मला वाटतं थोडासा आणि वाईट बोलतोय इशारा. पंच यांच्याकडून अवांतर धावेने संघ जातोय 5 वरती. हा सामना पाहण्यासाठी माजी नगरसेवक बबलू पांचाळ इथं आगमन झालेले आहे. गोवंडी प्रीमियर लीगच्या वतीने हार्दिक 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 असं स्वागत. पुढचा चेंडू मयूर पाटील यांचा विशाल पाटील. दोन्ही बंधू मयूर पाटील वर्सेस विशाल पाटील दोन्ही महागडे खेळाडू. पुढचा चेंडू राईटवर मारा करतोय. खूप ब्लॉकवर टाकले चेंडू एक धावतो नाही. सुंदर क्षेत्ररक्षण इथे सुंदर आपल्या फॉलो थ्रो मध्ये मयूर पाटील यांचं क्षेत्ररक्षण. निर्धाव चेंडू जातोय. 3 चेंडू झाले. धावसंख्या झाली 5. सुंदर गोलंदाजी मयूर पाटीलला टिचून गोलंदाजी करावी लागेल तुम्हाला विशाल पाटीलला जर थांबवायचं असेल तर. पुढचा चेंडू मयूर पाटील यांचा ओव्हरकडे मारा करतो. पंचांना पास करून आणि निश्चितच मला वाटतं निश्चितच झेल होतं का पाहायचंय. निश्चितच आणि झेल सोडलेला इथे. तिथं एक सुद्धा धाव नव्हती. तिथे 2 धावा भेटतात आणि निश्चितच तुम्हाला मला वाटतं हा नीरज वैती हा झेल महाग पडू शकतो. कारण प्रवीण पांचाळने दाखवून दिलं होतं झेल किती महाग पडू शकतो. त्याचप्रमाणे विशाल पाटीलच्या खेळाडूसारखा जर तुम्ही झेल सोडत असाल तर निश्चित तुम्हाला हा एट फायटर साठी एक बक्षीस आहे. चौकार मारला 200 रुपये. षटकार मारला 300 रुपये. पहिला षटकार एक चौकार मारला म्हणून सांगा. ओके आतापासून एक 88 फायटर साठी बक्षीस आहे शशिकांत पाटील यांच्याकडून. सुंदर चेंडू आता मात्र ब्लॉकवर टाकलं. खरोखर सुंदर गोलंदाजी मयूर पाटील यांच्याकडून. 88 फायटर साठी एक सुवर्ण संधी आहे कमवण्याची. चौकारला 200 आणि षटकारला 300 रुपये. धाव संख्या झाले 7. विशाल पाटील यांचा खेळ सोडला होता नीरज वैती याने. किती महाग पडू शकतो पाहायचा आहे. पहिला षटक चालू असताना मयूर पाटील वर्सेस विशाल पाटील. निश्चितच दोघांमध्ये द्वंद्व पाहायला भेटतंय. स्वर्ग अमरनाथ क्रीडा संकुलामध्ये. पुढचा चेंडू शेवटचा चेंडू बहुधा राईटवर मारा करतोय आणि डिक्लेअर झोन मध्ये जाताना चेंडू 2 धावांनी संघ बसतो जाता मात्र 9 वरती. धावसंख्या झाली ती 9. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 9. दादाला पण घे. अर्पण तू दे चल. भीती वाटते मला. बबुलभाई पंचाळ यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करते संदीप पाटील. वेळात वेळ काढून बबुलभाई इथं आलेले आहेत या सामन्याचं मनोरंजन पाहायला. आणि दुसरं षटक घेऊन आलाय तो सचिन मनोज चिवेलकर आणि इथं मॅच करण्यासाठी यायचंय. मनोज चिवेलकर आणि गणेश माळी दोघांनी इथं यायचंय. होल्डर सचिन पाटील उर्फ होल्डर. समोर आहे तो स्वप्नील वैती. स्वप्नील वैतीला आपली करामत दाखवायची आहे. दोन्ही महागडे खेळाडू विशाल आणि आणि मला वाटतं आज डिक्लेअर झोन मध्ये जाताना चेंडू 2 धावांनी संघ पोहोचतोय. तो डबल फिगर मध्ये धाव संघ 11. 22-11 ना धाव संघ 11.
म्हणे घेऊन ठेव ना. पुढचा चेंडू होल्डर यांचा स्वप्नील वैद्य आणि निश्चितच मला वाटतं हात नाही 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 दोनच धावा. मनोज चिवेलकर मॅन ऑफ द मॅच साठी बबलू पंचाळ यांच्या हस्ते स्वीकारताना वेदा का ना तुझं पण कर. दोनच धावा. त्याचबरोबर गणेश माळी या सुद्धा सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅच खरोखर सुंदर फलंदाजी गणेश माळी आणि त्यांच्या सुद्धा बबलूभाई पांचाळ यांच्या हस्ते मॅन ऑफ द मॅचचा स्वीकार करताना गणेश माळी आणि निश्चितच वाईट बोलतो इशारा खूपच धाव्याचे 12 चेंडू धावसंख्येत धावसंख्या होते मात्र 12 धावसंख्या दिले 13 ए नाही ए धावसंख्या दिले 13. सचिन पुढचा चेंडू स्वप्नीलसाठी आणि मला वाटतं निश्चितच गाडी बाद होतो. इथं हलवासा चेंडू होता लेग स्टंपच्या बाहेर पुरेपूर फायदा उठवता आला नाहीये. धावसंख्या दिली ती 14 धावसंख्येवरती पहिल्या गाडी बाद होतोय. स्वप्नील वैती यांची जागा घेण्यासाठी कोण जातो पाहिजे कारण मगाचा तो फिल्डर होता मनोज चिवेलकर कारण सुंदर मला तो लग देत असतो तो मनोज चिवेलकर जातो का पाहायचंय. सब उसके पास सही के रखेला है क्या कर रहा रखा नाही बरोबर है. तू बोल ना वहाँ से इनको बोल रहा है इन्हें तो क्या करेगा काय रे नवीन फलंदाज होतो मनोज चिवेलकर होल्डर मनोज चिवेलकर साठी सुंदर गोलंदाजी आता मात्र खरोखर सचिन होल्डर यांच्याकडून मनोज साठी नाही वाईट नाही निर्धाव चेंडू जातोय मनोज चिवेलकर आपल्या खातं खोल्यात धावसंख्या आहे ती 14 षटकाला दुसरा सुंदर गोलंदाजी करतो म्हणजे होल्डर सचिन पाटील. पुढचा चेंडू होल्डर यांचा मनोज चिवेलकर साठी मोठा मारा करतो पण त्याला पास करून पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न निश्चितच मला वाटतं एक धाव रोखू शकत नाही. एक धावांनी संघ पुस्तकाच्या क्षेत्ररक्षण जीवन मळेकर यांच्याकडून धावसंख्या दिले 15 षटक दुसरं तू बोल ना तू पण बोलला पाहिजे ना. मायनस झाले काय बोललेत नाही बॅट्समॅन आपलं लक्ष लक्षला म्हणजे आपण बोलत मी अरे आपलं इथं चाललंय ना मी पाणी दे वाजवायला चाललंय ना आपण हे केलं ते लोक बोलले पाहिजे ना बॅट्समॅन डेली खेलता मेरे को मालूम ही नहीं मैं इधर पानी दे रहे हैं मेरा रुक भाई किया स्ट्राईक ला तो विशाल पाटील. शेवटचे काही चेंडू बाकी या पॉवर प्ले मधले थोडंसं क्षेत्ररक्षण बदल करताना विशाल पाटील पूर्ण दारोमदार विशाल पाटील यांच्यावरती समोर आहे तो सचिन होल्डर पाटील आणि गडी बाद तर सुंदर क्षेत्ररक्षण डीपच्या दिशेने खरोखर सुंदर क्षेत्ररक्षण जय सुतार यांच्या डायरेक्ट हातामध्ये चेंडू जातोय आणि गडी बाद होतोय. तगडा असा फिल्डर बाद होतोय विशाल पाटील. नवीन फलंदाज जातोय तो म्हणजे शिवाजी उत्तेकर. विशाल पाटील यांची जागा घेण्यासाठी चाललाय तो शिवाजी उत्तेकर.
संख्या झाली 15. षटकं संपल्यात 2. चालू आहे 3रा. लक्षातच नाही आलं माझ्या. मैं इधर पानी दे रहा था ना इन लोग मामा पानी। 2 षटकं संपले. धावसंख्या झाली ती 15. गडी बाद झाले दोन ओपनिंगचे बॅट्समन विष्णू पाटील आणि स्वप्नील वैती. नवीन फलंदाज शिवाजी उत्तेकर, महेश जयेश ओ सुतार सुतारने सुंदर झेल पकडला होता डीपच्या दिशेने. नवीन गोलंदाज पुन्हा एकदा मयूर पाटील. वैयक्तिक दुसरं, संघाचं 3रं. गोंडी प्रीमियर लीग आजच्या सत्रातला दुसरा सामना. दुसऱ्या सत्रातला दुसरा सामना मयूर पाटील मनोज चिवेलकर यांच्या आडी. आणि कव्हरच्या चेंडू सुंदर क्षेत्ररक्षण इथे 2 धावा भेटतात. इथं 2 धावने संघ बोलतो 17 वरती. सुंदर एक रन शॉट मिळते इथं पंच यांच्याकडून. धन्यवाद सर. एक शॉट. धावसंख्या झाली 16. जिथं 2 धावा होत्या तिथे एकच धाव भेटते आहे. आणि शिवाजी उत्तेकर यांनी एक शॉट काढलेला आहे. धावसंख्येला 16. मयूर पाटील पुढचा चेंडू ओव्हरकडे मारा करतोय मनोज चिवेलकर यांच्यासाठी. पण त्यांना पास करून पुन्हा एकदा आणि कव्हरच्यावरून मारला चेंडू आणि निश्चित चौकार. आणि आज जातोय चौकार. कसा गेला बघ वळत वळत. शशीबाई पाटील बॉल. चेंडू द्यायचा आहे. धावसंख्या झाली 23. अरे मैं किधर देखा, मैं पानी देखा. झाडाला लागलाय तरी कोण बोलत नाही. आता आम्ही मध्ये बोलू शकत नाही. पेनल्टी आहे. अरे भाई देखा ही नहीं, मैं बॉटल दे रहा इधर भाई. मैं देखा ही तो. अरे झाडाला वर मयूर लागला. पाटील पुढचा चेंडू. वाईड बॉल. पे लगा फिक्सी है. वाईड बॉलचा इशारा. ये झाड़ को भी लगा ना अंदर फिक्सी है तो. खाली लागला. अरे मालूम नहीं मेरे को. धावसंख्या झाली 21. मयूर पाटील पुढचा चेंडू मनोज चिवेलकरसाठी. मोदीकडे मारा करतोय. सुंदर चेंडू ब्लॉकमध्ये टाकलेला पण तेवढं तत्परतेने मनोज चिवेलकर यांनी खेळलेला चेंडू. एक धाव तर निश्चितच एक धाव समाधान मानावं लागेल. वरती सुंदर फलंदाजी करतोय तो म्हणजे मनोज चिवेलकर याला खरोखरच थांबूनच खेळवला. आणि शिवाजी उत्तर आता काय करतो पाहिजे आपल्या संघासाठी. बॅट्समॅन शिवाजी उत्तर आक्रमण प्रत्येक चौकासाठी 200, प्रत्येक षटकासाठी 300 रुपये शिवाजी पाटील आणि त्याचा पुरेपूर फायदा कुठपर्यंत उठवतात पाहिजे. चौकार मारून 200 रुपये प्राईज आपल्या खिशाने टाकलं होतं. आज खरोखर मनोज चिवेलकर दूर म्हणावं लागेल. जसे गोलंदाजी जसे फलंदाजी सुरू करतात त्याचप्रमाणे शिवाजी उत्तेकर तसंच खेळावं लागेल. चौथा चेंडू घेऊन येतो मयूर पाटील. मयूर पाटील आता संघासाठी काय पाहिजे पाहायचंय. धावसंख्या दिले 22. मयूर पाटील तिकडे मारा करतो. लेफ्ट साइड बॅटमॅन शिवाजी उत्तेकर खेळण्यात तयार. मयूर पाटील थोडंसं क्षेत्ररक्षण बदल करताना क्षेत्ररक्षणाने थोडंसं बदल करताना शिवाजी उत्तेकर खेळण्यात तयार. 88 फायटर्स वर्सेस चॅलेंजर्स. चेंडू खरोखर शिवाजी उत्तेकरला काही समजत नाही. जाऊ दे कीपरच्या ग्लोव्ज मध्ये आणि चेंडू जातो निर्धावासा. धावसंख्या रोखून धावसंख्या होती 22 कडे बोलत 3रं. षटकामध्ये सुंदर गोलंदाजी मयूर पाटीलला सुंदरच गोलंदाजी करावं लागलं. तुम्हाला सामनामध्ये यायचं असेल तर सुंदर आता पण सुंदर गोलंदाजी केली तुम्ही मयूर पाटील. तुम्ही सुंदर फलंदाजी पण सुंदर गोलंदाजी सुद्धा तुम्हाला करायचीच आहे. धावसंख्या दिली 22 धावसंख्या रोखून धरतो. पुढचा चेंडू मयूर पाटील यांचा शिवाजी उत्तर सुंदर एक धाव निश्चित भेटणार कवळच्या दिशेने. पुन्हा लाईन घेतो चेंडूवरती. एक धावे संघ पोहोचतो 23 वरती.
धावसंख्या होती ती 23. धावसंख्या दिली ती 23. चेंडू दिले 5. शेवटचा चेंडू षटकाला बाकी. मयूर पाटील, मनोज शिवेलकर, शेवटचा चेंडू. मयूर पाटीलचा पुढचा चेंडू मनोज शिवेलकर साठी. आणि खरोखरच मनोज शिवेलकर सुंदर फलंदाजी करताना क्षेत्ररक्षण तेवढं तत्परतेने एक धावणे संघ पोहोचतो. 24 होती. शेवटची 2 षटक बाकी. तीन षटक संपत धावसंख्या 24. गडी बांधलेले आहेत 2. विशाल पाटील आणि विशाल पाटील आणि स्वप्नील वैती. सौरभ धाडवे नवीन गोलंदाज आलाय तो सौरभ धाडवे. समोर येतो मनोज शिवेलकर आणि मनोज शिवेलकर कशा प्रकारे फेस करतो पाहिजे त्या सौरभ धाडवेला. सौरभ धाडवे कशा प्रकारे गोलंदाजी करतो मनोज शिवेलकरसाठी. कारण आजचा दिवस म्हटलं तर पूर्णतः दिवस मनोज शिवेलकरच्या नावावरती आहे. पाहायचं सौरभ धाडवे पुढचा चेंडू नवीन ओव्हर घेणारे 14 षटक संघासाठी. वैयक्तिक पहिला पुढचा चेंडू कोवरच्या दिशेने आणि 2 धावा. डिक्लेअर झोन जाताना 2 धावा. धन्यवाद सर. 2 धावा संघ पोहोचतो जाता मात्र सौरभ संघावरती. आणि चेंडूला बॅक करतायत मला षटकार मनोज शिवेलकरांच्या पॅडमधून. संख्या झाले 32. मनोज शिवेलकर ऑन अ फायर. कारण आजचा दिवस मी म्हटल्याप्रमाणे मनोज शिवेलकरचाच आहे. चौकावरती 200 आणि षटकावर 300 टन होते. मनोज शिवेलकर पुन्हा एकदा 500 रुपये किचन मनोज शिवेलकर यांच्या. मनोज शिवेलकर लगार होतो पुन्हा एकदा. सौरभ धाडवेला आक्रमक असा मनोज शिवेलकर. सिद्धीवर एकदा खेळावे मनोज शिवेलकर. पुन्हा एकदा मिश्रण झाली आहे. इथे 2 धावा होती. तिथे 2 धावा भेटतात. खरोखर सुंदर रनिंग बिटवीन दोघे मनोज शिवेलकर आणि शिवाजी उत्तगर यांच्यामध्ये. धावसंख्येमध्ये धावसंख्या 34. 3 चेंडू झाले. धावसंख्या झाले 34. 2 चेंडू अजून बाकी षटकातले. मनोज शिवेलकर सुंदर फलंदाजी करतो आतापर्यंत. सौरभ धाडवे मनोज साठी आणि विडांच्या दिशेने एकच 2 धावा कुठली बाजू होतो. एकच जिंकतो. धावसंख्या 1. धावसंख्या 35. शेवटचे 2 चेंडू बाकी. मनोज शिवेलकर आणि शिवाजी उत्तगर. धावसंख्या झाली 35. 8 चेंडू बाकी या षटकातले. सॉरी या सामन्याचे. लेफ्ट हँड बॅट्समन शिवाजी उत्तगर. सौरभ धाडवे पुढचा चेंडू ओव्हरकडे मारा करतो. पटकन प्रयत्न चेंडू होतो. शिवाजी उत्तराने काय समजत नाही. जाऊ ते कुटरच्या ग्लाउज मध्ये आणि नेता चेंडू होतोय. धावसंख्या झाली 35. शेवटचा 1 चेंडू बाकी षटकातला. कमबॅक करतो गोलंदाज. खरोखर सुंदर गोलंदाजी करतो म्हणजे सौरभ धाडवे.
पुढचा चेंडू सौरभचा आणि निश्चितच मला वाटतं संकल्पना आहे. हॅलो भाई संख्या 41. ये राज की फौज है और करते हैं मौज. भाई संख्या दिली ती 41. आता मात्र शिवाजी खरोखरच डीप स्टोरेजच्या मारला षटकार. पावर असं षटक सौरभ धाडवेचा आणि नवीन षटक बनत होतो म्हणजे कुणाल लायंगे. कुणाल लायंगे कुणाल लायंगे शिवाजी उत्तेकर 300 रुपये का बोलले तुम्ही. सचिन पाटील यांच्याकडून तुम्हाला 300 रुपये या षटकारासाठी. मनोज चिवेलकर आता फक्त 500 रुपये या सामन्यात मध्ये आणि शिवाजी उत्तेकर 300. नवीन गोलंदाज कुणाल लायंगे वर्सेस मनोज चिवेलकर. सिद्धिविनायकचा खेळाडू मनोज चिवेलकर. कुणाल लायंगे पहिला चेंडू मनोज चिवेलकर साठी मारण्याचा प्रयत्न पण एक धाव निश्चित भेटणार होते. 2 धाव निश्चित भेट होतं. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट मनोज आणि शिवाजी यांच्यामध्ये 2 धावाने संघ कसं जातो. मात्र 43 धाव संख्या दिले 43. 5 चेंडू बाकी षटकातले. कुणाल वर्सेस मनोज. पुन्हा पुढचा चेंडू शॉर्ट चेंडू पुन्हा खरोखर शिंपांचे घेतले होते. कव्हर छोडून मारण्याचा प्रयत्न मनोज चिवेलकरांचा पण तो असफल राहिला आणि सुंदर बॅटिंग करून परत पाहतो म्हणजे मनोज चिवेलकर. त्याची जागा करण्यासाठी गेला तो मयूर जाधव. मयूर जाधव स्ट्राईकला आले तो शिवाजी उत्तेकर. धाव संख्या दिले 43. कुणाल लायंगे शिवाजी उत्तेकरसाठी एक उलटा चेंडू होता. बरोबर मिस केला शिवाजी उत्तेकर आणि पुढे फायदा होतो मध्ये शिवाजी उत्तेकर. खरोखर 7 चेंडू होता आणि तुम्ही मिस केलेली ती भेट आहे. खरोखरच धाव संख्या होती 43. शेवटचे 3 चेंडू बाकी आहेत. कुणाल लायंगे कुणाल लायंगे कुणाल लायंगे अंडर कशी गोल करू नये कारण समोर तो शिवाजी उत्तेकर आहे आणि कुणाल लायंगे दोन्ही एकाच तुमचे खेळाडू. आता मात्र विरोधी दिशेने खेळताना आणि निश्चितच मला सकाळच्या सूत्रामध्ये अजिंक्य पाटील 2 खेळ सोडले होते. आता मात्र सुंदर खेळ घेतला आणि तो शिवाजी उत्तेकर यांचा. स्ट्राईकला आला तो मयूर जाधव. 2 चेंडू बाकी. निक्षेप पटेल नवीन फलंदाज बोलतो निक्षेप पटेल. स्ट्राईकला तो मयूर जाधव. सुंदर खेळ घेतला अजिंक्य पाटील याने. मयूर जाधव खेळणे तयार. पहिला चेंडू खेळतोय आजच्या दुसऱ्या सत्रामधला मयूर जाधव. कुणाल लायंगे धाव संख्या 43. दोन धाव तो निश्चित भेटणार इथं. निश्चित 2 धाव भेटतात. 2 धाव पूर्ण होतात.
आणि गडबाद. दोन धावसंख्या 45 आणि त्यांची धाव येण्यात झालाय तो म्हणजे राजेश नाचरे. राजेश नाथ फॅशन 45 शेवटचा चेंडूला कुणाल लांगे. गोंडी पलटन्स वर्सेस सुपरस्टार इथे येते नाणेफेकीसाठी कुणाल लांगे. शेवटचा चेंडू राजेश नाथरे आणि मारले टिकला चेंडू 2 धावा संघ पोहोचले 37 होती आणि समोर लक्ष ठेवलं तो 28 धावांचा. पलटन वर्सेस सुपरस्टार 28 टू विन. पलटन वर्सेस सुपरस्टार दोन्ही संघाच्या संघनायकाने नाणेफेकीसाठी इथे यायचे आहे. आमचे मान्यवर इथे उपस्थित आहेत. गोंडी प्रीमियर लीग पलटन वर्सेस सुपरस्टार बॉबी आणि कुमार. निखिल पाटील टॉससाठी द्यायचंय. कुमार पाटील इथे यायचे. कुमार पाटील कुठे असतील ते नाणेफेकीसाठी येते. कुमार पाटील इथे मान्यवर आपले बसले बबलू पांचाळ यांच्या हस्ते नाणेफेकीचा गोल होणार आहे. कुमार पाटील जर तुम्ही कुठे असतील तुम्हाला माझा आवाज ऐकू असेल तुम्ही कृपा करून इथे या. नाणेफेक करायचे आहे कारण मान्यवर जायचं सुद्धा आहे. त्यासाठी तुम्हाला लवकरात लवकर इथे यायचं आहे. नाणेफेक करायचे आहे. 100 लक्ष ठेवले तो 28 धावांचा. वरती त्याला किती कुमार पाटील जर तुम्ही कुठे असताल तर कृपा करून नाणेफेकसाठी इथं यायचं आहे. एट फायटर्सने लगेचच आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. 88 फायटर्स लक्ष ठेवलंय तो 48 धावांचा. कुमार पाटील कुमार पाटील
आमच्या मांडण्यावर जायचं आहे ना. चिराग आणि मयूर पाटील, विशाल पाटील गोलंदाज. नाणेफेकीचा कोल होता ना गोवंडी सुपरस्टार आणि पलटण यांच्यामध्ये. माजी नगरसेवक बबलू पांचाळ यांच्या हस्ते नाणेफेकीचा कौल होता ना. कोटे नाणेफेक होतं ना पलटण आणि दोनच आहेत. चांगला खेळतो ना ते भाऊचे आहेत विशाल पाटील. पहिला चेंडू चिराग साठी. नाणेफेकीचा कौल होतो ना इथे. चालू झाली बाई, चालू झाली का नाही होतील उद्या बिद्या नाही. विशाल पाटील मयूर पासाठी. विशाल टू मयूर. सुंदर क्षेत्ररक्षण आपल्याच फॉलोथ्रोमध्ये खरोखर सुंदर फॉलोथ्रोमध्ये क्षेत्ररक्षण केलंय विशाल पाटील आणि मयूर पाटील. उद्या तुम्ही बोला काय असं. हे आगरी कोळी आहे ना, हे उलट डोकं आहे आगरी कोळ्या लोकांचं. हा हा दे इथे. आणि डिक्लेअर झोनमध्ये जाताना चेंडू हा विशाल पाटीलने आपलं खातं खोललं 2 धावाने. सॉरी मयूर पाटील 2 धावाने खातं खोललं. धावसंख्येत भरपूर धावसंख्या होती. आता मात्र 3. नवीन बॉल दे. हा 48. कोण तू काय लिहिले आता कोण दिले कुमार तिकडे मग तो फिल्डिंग तुला मी सांगते ना. 3 झाले ना 22. इथं आवाज येतोय 22 का इकडनं 22 3 झाले ना. धाव संख्येला 3. मयूर पटेल वर्सेस विशाल पाटील. हे निश्चितच एक द्वंद्व देतो बघायला भेटते स्वर्गीय अमरनाथ पाटील क्रीडा संकुलावरती. कारण दोन्ही फिल्डर आहेत ते, दोन्ही फलंदाज, दोन्ही खेळाडू असे महागडे खेळाडू विकले गेले होते. विशाल पाटील आणि मयूर पाटील. पुढचा चेंडू विशाल पाटील यांचा. मयूर पाटील त्यांच्या मारण्याचा प्रयत्न खरोखरच स्टेपआउट मारण्याचा प्रयत्न, पण सुंदर गोलंदाजी तेवढ्या तत्परतेने गोलंदाजी करतो म्हणजे विशाल पाटील. मयूर पाटीलला काही जाऊ समजत नाहीये. आणि यष्टी रक्षक थोडासा पाटे असल्या कारणाने मयूर पाटील पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न पण असफल असा. धावसंख्या रोखून धावसंख्या ते 3. सुंदर गोलंदाजी, खरोखर सुंदर गोलंदाजी, टिचून गोलंदाजी करतोय तो म्हणजे टिपचा खेळाडू जातोय मिडॉनच्या दिशेने. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल करताना इथे विशाल पाटील यांचा पुढचा चेंडू मयूर पाटील साठी. निश्चितच फुलटॉस चेंडू होता आणि गडी बार होतोय निश्चित इथे. 5 चेंडू झाले. धावसंख्या होते 3. आणि मग पहिल्या मॅच मध्ये सुद्धा चिराग कोटेकर असाच रनआउट झाला होता आणि या मॅच मध्ये सुद्धा असाच रनआउट झालेला आहे. आणि खरोखरच एक धक्का भेटतोय या संघाला. नीरज वैती नवीन फलंदाज झालं तर नीरज वैती. बॅटिंग आहे तुमची असं धरून धरा त्याची बॅटिंग आहे. विशाल पाटील शेवटचे चेंडू मयूर पाटील साठी. पूर्ण दारोमदार विशाल पाटील यांची
विशाल पाटील यांच्यावरती खरोखर सुंदर गोलंदाजी करतो विशाल पाटील आणि मयूर पाटील काय समजत नाहीये जाऊ दे किपरच्या केलं होतं निर्भय चेंडू जातो एक षटक संपलो धाव संख्या होती त्याची 3 एक गडी बाद 3 धावा नाव काय खेळणाऱ्या टीमचं नाव काय आगरी टायगर की काय 88 फायटर गोंडे 88 फायटर माहिती आहेत चॅलेंजर काय चॅलेंज वर्सेस फायटर मध्ये हा सामना विशाल पाटील येतो रत्नागिरीचा गेले होते कृपया लवकरात लवकर सामना चालू करायचा आहे विशाल पाटील स्वप्नील वैती लक्ष असू द्या नाही तुम्हाला पेनल्टी लागणार आहे धन्यवाद पुढे हा हाच गेला आणखी आणि कोणतरी गेला होता मला लक्षात नाही रे इथून अजून एक फिल्डर गेला होता हा राजेश नवीन गोलंदाज तो राजेश धाव संख्या 3 नीरज वैती 48 धावांचा पाठलाग करताना राजेश नीरज साडी पहिला चेंडू सुंदर चेंडू निर्धाव चेंडू जातोय खरोखर सुंदर चेंडू जातोय जर तुम्हाला सामना जिंकायचा असेल तर निश्चितच धावा करावे लागतील चौकार षटकारांची इथं आतिषबाजी करावं लागेल कसलं जे 3 प्लेयर लावले ते 1 2 3 हा 9च असला पाहिजे अंबाने काढला तर तीन लावले 9 काढला पाहिजे उद्या आपल्याला खेळायचं नाही खेळवणार ना आता बोला राजेश पुढचा चेंडू नीरज साडी आणि निश्चितच झेल गमायचं आहे आणि निश्चितच झेल होणार विशाल पाटील या झेल घेतलेला आहे अंबाने काढला पाहिजे नाही आउट दिला तो काय वार तोडतील वाटते लोक मला कुठे आहे वार? कुठे आहे? नवीन फलंदाज तो होल्डर ढोल भात झालाय खतरनाक फिल्डर होल्डर मयूर पाटील मागडा प्लेयर टेन्शन मध्ये आला मयूर पाटील सगळ्यात महागडा फिल्डर मयूर पाटील पूर्ण दारोमदार मयूर पाटील वरती धाव संख्या होती ती मात्र 3 ना 3 षटक चालू आहे दुसरं 2 चेंडू निर्धाव पुढचा चेंडू राजेश यांचा पुन्हा एकदा निश्चितच मला वाटतं डिक्लेअर झोन मध्ये 2 धावा 2 धावाने संघ पोहोचतोय 5 वरती रनआउट झाला राजेश आणि निश्चितच कलकत्ता मला षटकार जातोय डीपच्या वरून आणि स्वागत करतोय राजेश नाचरेचं मयूर पाटील धाव संख्या होत्या आता मात्र डबल फिगर मध्ये 11 किती बॉल आहेत रे बॉल किती 2 आहेत बाकी 2 चेंडू बाकी 8च्या धावचा पाठलाग करताना मयूरला खेळावंच लागेल जर तुम्हाला सामना जिंकायचा असेल तर मयूरला खेळावंच लागेल मयूर पाटील पुढचा चेंडू राजेश नाथरे यांचा पंचांना पाहतो पुढचा चेंडू निश्चितच मला वाटतं हा डिक्लेअर झोन मध्ये जाताना चेंडू 2 धावा
2 धावांनी संघ पोहोचतोय 13 वरती. शेवटचा चेंडू बाकी. धाव संघावरती ते 13. जोपर्यंत मयूर पाटील इथं उभा आहे तोपर्यंत निश्चितच मॅच मध्ये थोडस इंटरेस्टेड आहे. सुंदर चेंडू, खरोखर सुंदर चेंडू. आता मात्र गणेश राऊत आणि निधाव चेंडू धाव संख्या होती ती आता मात्र 13. अठरा 35 13 आहे ना. 18 चेंडू 35 धावा. 18 चेंडू आणि 35 धावा. मनोज चिवेलकर गोवंडीचा डेल स्टेन. नवीन सुवर्ण संधी आहे मनोजसाठी. जर हॅट्रिक घेतली तर राज पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचं बक्षीस आहे. मनोज चिवेलकर गोवंडीचा डेल स्टेन म्हणून ओळखला तो मनोज चिवेलकर. पुन्हा ना हिवर त्याला टाकायचे. अरे हम लोग किधर के आए? खाली लागला सब बोल खेल रहे हैं. खाली लागला बोल दिलो होता खाली लागला. ये लोग बोलते वरती लागला, बॉबी बोलते वरती लागला. किसको कौन देखा? हम लोग देखा होता तो. अरे आपने मालूम ही मनोज नहीं चिवेलकर हम लोग होल्डर साठी 1 धाव. मिडॉनच्या दिशेने खेळायला आपलं खातं खोलं होल्डर यांनी. आता मनोज चिवेलकर आणि मयूर पाटील. धाव संख्या झाली ती 14 ना. धाव संख्या झाली ती 14. मयूर पाटील मेरे पास उसका हिसाब है पूरा मेरे पास. बोलना भेज हे मॅच मध्ये 2च अशा आता खेळाडू इथं उभे आहेत. मयूर पाटील आणि होल्डर. खरोखरच लास्ट पर्यंत जर हे दोघं खेळले तर निश्चितच मॅच घेऊन जाणारे दोन. मयूर पाटील सुंदर बोलून मनोज चिवेलकर मॅचचा बरोबर. आता ह्या पॉइंटला पुढचा चेंडू शॉर्ट चेंडू आणि फायदा होता. 2 धावेने चेंडू धाव संख्या झाली ती 16. मनोज चिवेलकर सुंदर गोलंदाजी केली होती पहिल्या मॅच मध्ये. ह्याच मॅच मध्ये सुद्धा सुंदर गोलंदाजी तुम्हाला करावी लागेल कारण तुम्ही आता चेंडू टाकला तो पूर्ण शॉर्ट चेंडू होता. ते मयूर पटेल सामना जिंकायचा असेल तर मयूर पाटीलला खेळलाच पाहिजे. पुढचा चेंडू मनोज चिवेलकर यांचा राऊंडकडे मारा करतोय. मनोज सुंदर चेंडू आणि मोठे पंचाने दाद मागतोय पण नाही. पंच तेवढे तत्पर. सुंदर गोलंदाजी कमबॅक केला मनोज चिवेलकरांनी आणि निर्भय चेंडू फेकला. धावसंख्या आहे ती मात्र षटक चालू आहे. तिसरं मनोज चिवेलकर. पुढचा चेंडू मयूर पाटील साडे आणि डिक्लेअर झोन मध्ये. डिक्लेअर झोन म्हणजे चेंडू 2 धावेने संघ पोहोचतो. 18 वरती शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. त्या षटकात सुंदर गोलंदाजी करतो मनोज चिवेलकर. कारण तुम्हाला जर सामने जिंकायचं असेल मयूर पाटीलला तुम्हाला थांबावं लागेल आणि मयूर पाटील जर तुम्हाला सामने जिंकायचं असेल तर 14 षटकारांची आत्मसमाजित करावं लागेल. आणि सुंदर गोलंदाजी आहे ती 88 फायटर्सकडे. सुंदर गोलंदाज सुंदर चेंडू जातोय. बरोबर मनोज चिवेलकर नेता होतो चेंडू. पंचाने दात मागतोय पण पंच तेवढं तत्पर आणि नेता चेंडू जातोय. शेवटचा चेंडू बाकी. मनोज चिवेलकर शेवटचा चेंडू मयूर पाटील साडी राऊंड इकडे मारा करतो. पंचांना पास करून शॉर्ट चेंडू क्षेत्ररक्षण
एकच धाव, एक धावेने संघ पोचतो येतो 19 धाव संघाला 19. बारा चेंडू 19 धाव. विशाल पाटील वर्सेस मयूर पाटील, दोन्ही महागडी खेळाडू. विशाल पाटील वर्सेस मयूर पाटील, दोन्ही पाटील. कुठला पाटील सरस ठरतो पाहायचं. विशाल पाटील पुढचा चेंडू वरती मारा करतो पण त्याला 5 करून मयूर साठी सुंदर चेंडू. या दिशेने मात्र खरोखर सुंदर गोलंदाजी करतो तो म्हणजे विशाल पाटील. यालाच बोलतात ठासन, यालाच बोलतात क्रिकेट. कारण तो मोठा तर मी मोठा अशी गोलंदाजी करतो म्हणजे विशाल पाटील मयूर पाटील साठी. धाव संख्या रोखून धरतो. सुंदर गोलंदाजी करतो विशाल पाटील. मयूर पाटील पुढचा चेंडू खेळण्याची तयार. निश्चित खेळत पाहिजे आणि राजेश नास्ते जेल खाली आणि दोन धावा भेटतात इथे. जुन्या भेटीचा मयूर पाटील 2 धावांनी संघ पोहोचतो. आता मात्र पुढचा चेंडू, सुंदर चेंडू, खरोखरच लागला चेंडू आणि 4 धावांनी संघ पुढे जात आहे. त्यांना धाव संख्या दिली 25. धाव संख्या दिली 25. 9 चेंडूवर 23 धावा. मयूर पाटील विशाल पाटील पुढचा चेंडू मयूर पाटील साठी. मयूर पाटील आणि विशाल पाटील. सुंदर गोलंदाजी करतो म्हणजे विशाल पाटील. मयूर पाटीलला पूर्णतः रोखून धरलंय. विशाल पाटील पुढचा चेंडू आणि हा 2 धावेने संघ बसतो. आता मात्र 57 धावसंख्येवरती 6 चेंडूमध्ये 21 धावा. 7 चेंडूमध्ये 21. धाव संख्या दिली 27. शेवटचा चेंडू विशाल पाटील वर्सेस मयूर पाटील. 21 धाव. अटीतटीचा सामना. जोपर्यंत या मैदानावरती मयूर पाटील आणि होल्डर उभे आहेत तोपर्यंत काही होऊ शकतं. विशाल पाटील पुढचा चेंडू ओढेकडे मारा करतो. सुंदर चेंडू यात मात्र आणि निश्चित धाव संख्या दिली ती 28. धाव संख्या दिली 28. 6 चेंडू 20 धाव. 6 चेंडू आणि 20 धाव. मयूरीला एक बक्षीस आलंय. 6 चेंडूमध्ये 20 धावा जर मारल्या तर बारक्या वैद्य यांच्याकडून देवदास वैद्य यांच्याकडून 1000 रुपयाचं बक्षीस आहे. 7 चेंडूमध्ये 20 धावा करायचे.
समोर लावतो स्वप्नील वैती, समोर मयूर पाटील. पहिला चेंडू 6 चेंडू 19 धावा. 8वी तालुका निश्चितच सांग. स्वप्नील पुढचा चेंडू मयूर साडी आणि झेंडू मारायचे नाही. तगडा असा फलंदाज बाद होतोय आणि 5 चेंडू मध्ये 19 धाव. किरण जाधव एक सुवर्ण संधी सुटली वैद्यसाठी. जर विकेट घेतला एक तर 200 रुपयाचं शशिकांत पाटील यांच्याकडून बक्षीस झाले. शशिभाई यांच्याकडून डॉक्टर महेंद्र गायकवाड यांनी स्टेजवरती यायचं. गुवाहाटी प्रीमियर लीगच्या वतीने त्यांचं हार्दिक स्वागत करतो. डॉक्टर गायकवाड यांनी तो महेंद्र गायकवाड यांनी तो स्टेजवर येतो. स्वप्नील वैद्य यांचे सुवर्ण संधी 21 धाव निश्चित भेटणार होते. अनेक गडी पार होतोय बुलढाण्याच्या स्वर्गामध्ये. 4 चेंडूमध्ये 19 धावा आणि समोर येतो किरण जाधव. स्वप्नील पुढचा चेंडू स्वप्नीलचा सुंदर चेंडू, खरोखर सुंदर चेंडू टाकतोय. 3 चेंडूमध्ये निश्चितच 19 धावा करायचे आणि हा सामना सहजरित्या म्हणावा लागेल. कारण 88 फायटरच्या पिछामध्ये जाताना कारण कंपल्सरी चेस असल्या कारणाने 19 धावा 3 चेंडूमध्ये होणारच नाहीये. जर 9 टाकला वाईट टाकला तर काय होऊ शकतं. आणि तुम्हाला 3 चेंडू सीमा पाठवायचे षटकार मारायचा आहे. पण किरण जाधव पुढचा चेंडू क्रिकेटमध्ये काय होऊ शकतं. पुढचा चेंडू शॉर्ट चेंडू सुंदर गोलंदाजी करतो स्वप्नील वैती. खरोखरच स्वप्नील वैती आणि निश्चितच सहजरित्या म्हणावं लागेल सामना 88 फायटर आपल्या खिशामध्ये घालताना. कारण राहिले 2 चेंडूमध्ये 19 धावा. सुंदर गोलंदाजी करतो मी स्वप्नील वैती. मागच्या मॅचमध्ये थोडासा महागडा ठरला होता पण या मॅचमध्ये त्यांनी कमबॅक केलं. थोडं सुंदरची गोलंदाजी केली होती. सुंदरची गोलंदाजी करतोय आता मात्र आणि 1 धाव 1 धावाने 1 चेंडूने 18 धावा आणि हा सामना 88 फायटरने आपल्या सहजरित्या खिशात घातलेला आहे. सुंदर गोलंदाजी आहे त्यांच्याकडे 88 फायटर्सकडे. स्वप्नील अजयने मला खनखनी षटकारवरील स्वागत केलं स्वप्नील वैती यांचं. विशाल पाटील बॉल घ्या.